नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, जे आपण येणाऱ्या भरतीसाठी तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल बघा, तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी ते उपयुक्त असणार आहेत. सध्या महाराष्ट्र पोलीस भरती सध्या सुरू आहे बघा. 16 तारखेला काही पेपर झाले. त्यामध्ये बघा जशाच तसे आपल्या जे काही रोजचे चालवणीचे प्रश्न आपण कव्हर करत असतो बघा, तर त्यामधले जशाच तसे प्रश्न हे पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आले होते. आपण पाहिलं असेल जे काही आपल्या चॅनलवर जो रोज असतात बघा, जे रोज डेली व्हिडिओ बघतात, तर त्यांना माहिती पडलंच असेल की आपल्या चॅनलचे जशाच तसे प्रश्न बघा त्या पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आले होते. जेवढे काही प्रश्न विचारण्यात आलेत बघा चालू घडामोडीचे, तर ते सर्व प्रश्न आपण लवकरच कव्हर करणार आहोत. पुण्यासाठी एक पुणे, ठाणे आणि मुंबई यासाठी देखील एक महत्त्वाचा आपण जम्बो चालू घडामोडीचा व्हिडिओ देखील अपलोड करणार आहोत. जे काही पोलीस भरती सध्या सुरू आहे बघा, तर त्यासाठी आपले रोजचे चालवणीचे प्रश्न सध्या राहिले होते बघा, तर ते देखील आपण उद्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. उद्या जवळपास 3 ते 4 व्हिडिओ मी अपलोड करेनच, जेवढे काही राहिलेले आहेत. आजचा आपला भाग असणार आहे 488वा. या भागामध्ये आपण 11 मार्च 2026 या दिवसातील महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. जरा घाईच करूया. प्रश्न पहिला आहे बघा, भारतातील दुसरे पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश कोणते बनलेले आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे. आता दुसरे विचारलेले आहे, पहिले कोणते होते हे देखील लक्षात असणं गरजेचं आहे. तर भारतातील पहिले जर आपण पाहिले तर पहिले होते बघा लडाख. लक्षात ठेवायचं आहे, भारतातील पहिले लडाख होते केंद्रशासित प्रदेश. आता इथे काय विचारलेलं आहे दुसरं, हे ऑप्शन क्लिअर झालं. दुसरं तर आपण पाहिलं तर दुसरं आहे बघा चंदीगड. चंदीगड हे भारतातील दुसरे केंद्रशासित प्रदेश बनलेलं आहे, पूर्ण साक्षर असलेलं. लक्षात ठेवायचं आहे. पहिलं कोणतं होतं? लडाख होतं. दुसरं बनलेलं आहे चंदीगड. जर आपण पाहिलं तर चंदीगडची साक्षरता किती आहे? 99.93. किती? 99.93 एवढी चंदीगडची साक्षरता आहे. उल्हास कार्यक्रम अंतर्गत बघा साक्षरता आहे. 2022 साली उल्हास कार्यक्रम याची सुरुवात झाली होती. उद्देश काय आहे? तर 15 वर्षावरील लोकांना साक्षर बनवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. भारतातील काही महत्त्वाची साक्षर राज्य आहेत जे आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. भारतातील पहिलं पूर्ण साक्षर राज्य जर आपण पाहिलं तर मिझोरम आहे बघा. साक्षरता आहे 98.2%. दुसरं येतो गोवा. गोव्याच्या 99.5%. तिसरं येतं त्रिपुरा 95.6% आणि चौथं येतं बघा हिमाचल प्रदेश. 4 राज्य कोणती? मिझोरम, गोवा, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश. 2 केंद्रशासित प्रदेश कोणते? लडाख आणि चंदीगड. हे सर्व लक्षात ठेवायचं आहे, येणाऱ्या भरतीमध्ये विचारलं जाईल. पुढचा प्रश्न पाहूया. राज्यात दिव्यांग कल्याण विभागाचं नामकरण काय करण्यात आले? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. तर राज्यामध्ये बघा दिव्यांग कल्याण विभागाचं नामकरण जर आपण पाहिलं तर दिव्यांग सक्षमीकरण विभाग, पर्याय ब, दिव्यांग सक्षमीकरण विभाग असं बघा दिव्यांग विभागाचं नामकरण हे करण्यात आलेलं आहे. दिव्यांग कल्याण विभागाचं लक्षात ठेवायचं आहे. हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. सध्या दिव्यांग कल्याण जे विभाग आहे बघा, तर त्याचे सचिव कोण आहेत? तुकाराम मुंडे आहेत बघा. तुकाराम मुंडे सचिव असलेल्या दिव्यांग कल्याण विभागाचं नामकरण आता दिव्यांग सक्षमीकरण असं करण्यात आलेलं आहे. तिसरा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणत्या युद्धनौकेने मॉरिशस राष्ट्रीय दिवस समारंभात भाग घेतलेला आहे? तर जर आपण पाहिलं तर पर्याय क, INS त्रिकंद. INS त्रिकंद या युद्धनौकेने बघा मॉरिशसच्या राष्ट्रीय दिवस समारंभामध्ये भाग घेतलेला आहे. 12 मार्चला बघा मॉरिशस देशाचा राष्ट्रीय दिवस हा साजरा केला जातो. 12 मार्च 1968 रोजी ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाले होते बघा मॉरिशसला. केव्हा? तर 1968 मध्ये ब्रिटिशांकडून मॉरिशस देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. आणि हा जो काही 12 मार्च दिवस आहे बघा, तर तो मॉरिशस देशाचा राष्ट्रीय दिवस हा साजरा केला जातो. कारण काय? तर या युद्धनौकेने बघा मॉरिशस राष्ट्रीय दिवस समारंभात भाग घेतला आणि त्यासाठी INS त्रिकंद ही जी काही युद्धनौका आहे तर ती सध्या चर्चेचा विषय ठरलेली आहे. यावर्षीचा मॉरिशसचा कितवा स्वातंत्र्य दिवस त्यांनी साजरा केला? तर 58वा. लक्षात ठेवायचं आहे 58वा. ठिकाण कोणते? तर पोर्ट लुईस. युद्धनौका प्रकार काय आहे? INS त्रिकंद ही स्टेल्थ फ्रिगेट प्रकारातील युद्धनौका आहे. ही तलवार क्लास युद्धनौका आहे. त्यानंतर ही नौका 29 जून 2013 मध्ये बघा भारतीय नौदलामध्ये सामील झाली होती. प्रश्न चौथा आहे बघा,
भारताचा 94वा ग्रँडमास्टर खालीलपैकी कोण बनला आहे? तर भारताचा 94वा ग्रँडमास्टर जर आपण पाहिला तर त्याचं नाव आहे बघा पर्याय ब मयंक चक्रवर्ती. मयंक चक्रवर्ती हा बघा भारताचा 94वा ग्रँडमास्टर बनलेला. आता कोणत्या राज्याचा रहिवासी आहे? तर आसाम. आसाम राज्याचा रहिवासी आहे बघा मयंक चक्रवर्ती. हा भारताचा 94वा ग्रँडमास्टर बनलेला आहे. किती वर्षाचा आहे बघा? तर फक्त 17 वर्षाचा आहे, 17 वर्षाचा. ईशान्य भारतातून पहिला ग्रँडमास्टर ठरण्याचा मान जर कोणी मिळवला असेल तर मयंक चक्रवर्ती. आता प्रश्न जर फिरून विचारला तर तो असा विचारला जाईल, ईशान्य भारतातील पहिला ग्रँडमास्टर कोण ठरलेला आहे? तर मयंक चक्रवर्ती हा ईशान्य भारतातील बघा पहिला ग्रँडमास्टर ठरलेला आहे. त्र्याण्णवा आपल्याला माहिती असेल 93वा, तर उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न 5वा, चौथी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 कोठे आयोजित केली जाणार आहे? तर याचं आयोजन जर आपण पाहिलं तर याचं आयोजन हे पर्याय सोलापूर या ठिकाणी करण्यात येणार आहे. कोठे? सोलापूर या ठिकाणी. हे झालं महिला केसरी कुस्ती स्पर्धा. पुरुषांकडे जर आपण पाहिलं तर पुरुषांचे बघा 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिचं आयोजन बघा पुण्यातील वाघोली या ठिकाणी करण्यात येणार आहे. कुठे? पुण्यातील वाघोली या ठिकाणी. लक्षात ठेवायचं आहे. हा प्रश्न येणाऱ्या पुणे, ठाणे आणि मुंबई या 3 ठिकाणी विचारला जाईल 100%. त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे. पुणे, वाघोली या ठिकाणी 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिचं आयोजन केलं जाणार आहे. 6वा प्रश्न आहे, कोल गॅसिफिकेशनचे 7 पैकी किती प्रकल्प महाराष्ट्रात उभारले जाणार आहेत? तर कोल गॅसिफिकेशनचे 7 पैकी बघा 4 जे प्रकल्प आहेत ते आपल्या महाराष्ट्रामध्ये उभारले जाणार आहेत. किती? 4. एकूण किती प्रकल्प आहेत? 7 प्रकल्प आहेत. त्यापैकी 4 महाराष्ट्रात उभारले जाणार आहेत. 7वा प्रश्न आहे, महिला कृषी अन्न प्रणाली परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आली? तर महिला कृषी अन्न प्रणाली परिषद 2026 जी आपण पाहिली तर तिचं आयोजन हे बघा पर्याय ड नवी दिल्ली. नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. नाव काय आहे? ग्लोबल कॉन्फरन्स ऑन वुमेन इन ॲग्री फूड सिस्टम असं या परिषदेचं नाव आहे. ठिकाण जर आपण पाहिलं नवी दिल्ली आहे. 12 ते 14 मार्च 2026 या दरम्यान याचं आयोजन करण्यात आलं होतं. आयोजन कोणातर्फे करण्यात आलं? ICAR यामार्फत याचं आयोजन करण्यात आलं होतं. ICAR जर आपण पाहिलं तर इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च, इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च असं ICARचं फुल फॉर्म आहे. 2026 हे वर्ष जर आपण पाहिलं तर ते महिला शेतकऱ्यांचं आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. हे देखील लक्षात ठेवायचं आहे, विचारलं जाऊ शकतं. 2026 हे वर्ष काय? तर महिला शेतकऱ्यांचं आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. 8वा प्रश्न आहे, जागतिक ग्राहक हक्क दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर जागतिक ग्राहक हक्क दिवस जर आपण पाहिला तर तो 15 मार्चला साजरा करण्यात आला. 15 मार्चला लक्षात ठेवायचं आहे. दरवर्षी 15 मार्चला जागतिक ग्राहक हक्क दिवस साजरा केला जातो. पहिल्यांदा 1983 साली साजरा करण्यात आला होता. पहिल्यांदा संयुक्त राष्ट्राने 1985 मध्ये ग्राहक संरक्षण मार्गदर्शक तत्त्वे ही जाहीर केली. 15 मार्च 1962ला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी अमेरिकन काँग्रेसमध्ये केलेल्या भाषणाच्या स्मरणार्थ बघा साजरा केला जातो दरवर्षी जागतिक ग्राहक हक्क दिवस 12 मार्चला. 2026ची थीम जर आपण पाहिली, सेफ प्रोडक्ट्स कॉन्फिडंट कन्झ्युमर्स. काय? सेफ प्रोडक्ट्स कॉन्फिडंट कन्झ्युमर्स असं यावर्षीची थीम आहे. 24 डिसेंबर जर आपण पाहिला तर तो भारतात राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आपण पाहिला तर 24 डिसेंबर आणि जागतिक ग्राहक हक्क दिवस जर आपण पाहिला तर 15 मार्चला साजरा केला जातो. राहिला 9वा प्रश्न ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न असा आहे, महाराष्ट्र राज्यातील कर्जमाफी योजनेला कोणाचे नाव देण्यात आले? याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. हे झाले आजचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न. आता घेऊया याची झटपट रिव्हिजन. प्रश्न पहिला, भारतातील दुसरे पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश कोणते बनले? चंदीगड बनलेले बघा. पहिलं कोणतं होतं? लडाख होतं. दुसरा प्रश्न आहे, राज्यात दिव्यांग कल्याण विभागाचं नामकरण काय करण्यात आलं? दिव्यांग सक्षमीकरण विभाग असं नामकरण करण्यात आलेलं दिव्यांग कल्याण विभागाचं. सचिव कोण आहेत? तुकाराम मुंडे आहेत. खालीलपैकी कोणत्या युद्धनौकेने मॉरिशस राष्ट्रीय दिवस समारंभात भाग घेतला?
INS त्रिकंद या युद्धनौकेने बघा मॉरिशस राष्ट्रीय दिवस समारंभात भाग घेतलेला आहे. भारताचा 94वा ग्रँडमास्टर खालीलपैकी कोण बनला आहे? मयंक चक्रवर्ती हा भारताचा 94वा ग्रँडमास्टर बनला आहे. 5वा प्रश्न आहे, चौथी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 कोठे आयोजित केली जाणार आहे? सोलापूर या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. पुरुषांची पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे 68वी. 6वा प्रश्न आहे, कोल गॅसिफिकेशनचे 7 पैकी किती प्रकल्प महाराष्ट्रात उभारले जाणार आहेत? तर 4 उभारले जाणार आहेत 7 पैकी. 7वा प्रश्न आहे, महिला कृषी अन्न प्रणाली परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आली? नवी दिल्ली या ठिकाणी याचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. 8वा प्रश्न आहे, जागतिक ग्राहक हक्क दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? 15 मार्चला जागतिक ग्राहक हक्क दिवस साजरा करण्यात आला. शेवटचा 9वा प्रश्न ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न असा आहे, महाराष्ट्र राज्यातील कर्जमाफी योजनेला कोणाचे नाव देण्यात आले? याचं उत्तर आपल्याला जास्तीत जास्त कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF आपल्याला टेलिग्रामला प्राप्त होऊन जाईल. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. जेवढे काही राहिलेले चालवणीचे आपले भाग असतील बघा, तर ते देखील आपण उद्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूया उद्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.